दादा, आपण नेहमी इथंच का येतो? तुम्ही नेहमी असंच करता, सांगतो म्हणता आणि सांगतच नाही. तुम्ही मला मागच्या वेळेस पण प्रॉमिस केलं सांगतो म्हणून, मला सांगितलंच नाही. तुला माहिती आहे हे झाड माझ्यासाठी किती खास आहे ते? मला अजूनही तो दिवस आठवतो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव. तुमची ही चौथी वेळ आहे झाडे विकण्याची. तुम्हाला कसं सांगू, मी झाडं विकले नाहीत, झाडं चोरीला गेली. चोरी आणि झाडांची? काय शिंदे सर, मनाला पडते तसं तर बोलाव. अहो खरंच सर, मी झाडं विकले नाहीत, माझ्यावर विश्वास ठेवा. मी काही ऐकून घेणार नाही. तुमच्या अशा गफलतीमुळं मला वरी तोंड द्यावं लागतं. जंगलतोडीमुळे ऑक्सिजनची पातळी ढासळली, त्यामुळे तापमानात प्रचंड वाढ. दिल्लीत एअर पोल्युशनमुळे ऑक्सिजन बॅगचा तुटवडा. मागच्या 5 वर्षात 1,747 दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी केली आत्महत्या. देख इस्माइल, तू आपला रोजचा माणूस, तुला जास्त नाही सांगणार. 1.7 मैं भी वही कह रहा हूँ जगन कि इस बार ज़्यादा बड़े पेड़ नहीं हैं, 2-2.5 हजार रुपये ठीक है. 500 रुपयासाठी झिकझिक मत करो इस्माइल, 3,000 फायनल आहे. तू आपला रोजचा माणूस म्हणून बोलावलं, नाहीतर दुसरे वीटभट्टीवाले मागे आहेत. क्या दादा आप भी ना. लो. मी विनायक जाधव शपथ घेतो की माझ्या पूर्वजांनी केलेले प्रचंड प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी मी माझ्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त एक झाड लावेल.
काय म्हणता आज पाठ वाच. आमच्या बापूला कुठं दम निघते. बायाला अनन्य करून घ्यावं म्हणलं होतं तर नाही, त्यांना तणनाशकच फवारायचे. अरे मुंजा, मास्टरपेक्षा एम लय बारी. शेतात बियाला तुला तण दिसणार नाही. गंगा भाऊ, त्या ढोर गुळी काय नाही तो. अरे आज ढोर गुळ्याला तोंड लावणार, उद्या माणसं अन्नाला तोंड लावणार नाहीत. एवढे रासायनिक खत जमिनीत पुरून ठेवतो आपण. एवढं करून काय हाताला लागणार माहीत नाही, पण निसर्गाचं विद्रुपीकरण होणार आहे नक्की. काय शिंदे, झाडं सांभाळता येत नसल्या जिम्मेदारी घेतली कशाला? ठेवली असती ग्रामपंचायत मध्ये सुरक्षित. बसलो नसतो तुमच्या भरोशावर. उद्या आमदार साहेबांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. काय तोंड दाखवू द्यायला? हे पहा, मला माहित नाही झाडं चोरीला गेली का विकली. कोणत्याही परिस्थितीत मला आजच्या डेटमध्ये झाडे पाहिजे म्हणजे पाहिजे. विकास थांबलाय गावचा आपल्या. काय बसले सर? हो सर. हे बघा शिंदे सर, तुम्ही झाडं स्वखर्चानं आणा अथवा कोणाला मागून आणा, ते आजच्या तारखेमध्ये प्लीज. कसं पटवून देऊ तुम्हाला? मी झाडं विकले नाहीत, विश्वास ठेवा माझ्यावर. मी विश्वास ठेवलो हो, दुसऱ्यांचं काय? तुम्हाला झाडं कसंही आज उपलब्ध करावं लागतील. मी कोणाकोणाला उत्तर देत बसू? ठीक आहे, मला मदत लागेल तुमची. कसले?
मारा, मला मारा. मला मारल्यानं तुमच्या पुढच्या पिढ्या सुरक्षित राहणार असतील तर मी मरायला तयार आहे. पण एक लक्षात ठेवा, हे तरुण उद्या तुम्हाला जाब विचारतील. आजोबा कुठे गेला 12 महिने वाहणाऱ्या नद्या? कुठे गेला शिवारातील आमराया? कुठे गेलं हाताला येणार हिरीचं पाणी? सांगा ना, तेव्हा स्वतःची स्वतःला लाज वाटेल. शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात आणि तुम्हीच असा विनाश करायला निघालात. 2-3 हजारासाठी ऑक्सिजन देणारं झाड तोडायला लागलात. कपड्याला स्टार्च करून आमदाराच्या हाताने एखादं जिवंत रोपट खड्ड्यात पुरून पेपरात फोटो छापण्याला एकाच म्हणता. आजही गावात पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था नाही. आरोग्य केंद्राचा प्रश्न जसाच तसा. जिल्हा परिषदेच्या शाळेची शिक्षण व्यवस्था जीर्ण होत चालली. गावात यायला जायला रस्ते नाहीत. आणि शाळेतील 2-4 झाडं काय चोरीला गेले तर म्हणे आमच्या गावचा पार इकच थांबला. हजारो झाडं गावात लागवडीसाठी येतात. काही झाडाची लागवड होत असेल पण त्याच्या संवर्धनाची जबाबदारी तुमची नसेल. आणि तुम्ही शिंदे सर, तुम्हाला तर अक्कल असायला पाहिजे. अहो, आज दिल्लीत ऑक्सिजनच्या बॅगची गरज पडते. उद्या 10 वर्षानं गणितही पडल. तेव्हा तुम्हाला झाडाची खरी किंमत कळेल. नुसतं विद्यार्थ्याला शब्द घ्यायला लावणं, शब्द पूर्ण झाले की ते झाड कचरा कुंडीत टाकून देणं, हेच का तुमची शिकवण? मस्त. आता काय करायचंय ते तुम्हीच ठरवा. थँक्यू भास्कर. जे लहानपण मी जगू शकलो ते आज माझ्या मुलीला जगता येते ते फक्त तुझ्यामुळेच. आज गावकरी फक्त वाढदिवसालाच नाही तर प्रत्येक सणाला झाड लावतात आणि त्याचं आनंदाने पालनपोषण करतात. शिंदे सर आता कॉन्क्रीटच्या 4 भिंतीमध्ये नाही शिकवत, ते निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाचे धडे शिकवतात. आभाच्या विरोधात जाऊन मुंजा पूर्णतः सेंद्रिय शेतीकडे वळला आहे. धना सरपंचाने आदर्श गावाचा सन्मान पटकावला आहे. पैशासाठी झाड विकणारा जगन आता गावोगावी जाऊन झाड वाटप करत आहे. बघ, कचरा कुंडीत फेकून दिलेले हे झाड आज तुझ्यामुळे खुल्या आकाशात स्वतंत्रपणे श्वास घेत आहे. तू आम्हाला उजेड दाखवून स्वतः अंधारात कुठे गायब झालास कोणास ठाऊक. तू तर आपल्या गावाला प्रोटेक्ट केलं, पण बाकीच्यांचं काय? तू परत ये. तू केलेला आविष्कार पाहण्यासाठी.